हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज जे आपल्याला शिकायचं आहे एक्सरसाइज कोणती झाली 2.5. त्याच्यातले किती क्वेश्चन झालेत आपले? क्वेश्चन नंबर 3 पर्यंत ऑलरेडी झालेला आहे. ठीक आहे. टू फाइंड दी व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. ठीक आहे, तिथपर्यंत आपण सॉल्व्ह केलेला आहे आणि त्याचे नेचर्स काय आहेत ते पण आपण प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये शिकलेलो आहे. ठीक आहे. मग आता एक्सरसाइज 2.5 मध्ये जे काही क्वेश्चन नंबर 14 आहे त्यासाठी तुम्हाला तो इक्वेशन माहिती पाहिजे. म्हणजे प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, जर एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करायचं असेल तर त्याच्यासाठी इक्वेशन कोणतं लागतं आपल्याला ते माहिती पाहिजे. ठीक आहे, आपण साइड बाय साइड ते शिकून घेऊया. ओके, एक मिनिट. हा, आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिथून तुम्ही व्हॉट्सअप लिंक दिसेल बघा तिथं तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यावर क्लिक करा, डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला जॉईन होऊ शकता. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. बघा नीट लक्ष द्या. आणि हा लिनियर इक्वेशन आणि सिमिलॅरिटीचे व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे, चला बघा काय लिहिलंय. फॉर्म दी क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रॉम द गिवन रूट्स. बघा तुम्हाला रूट्स दिलेत. अल्फाची व्हॅल्यू दिली 0 आणि बीटाची व्हॅल्यू दिली 4. ओके, पण तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन माहिती पाहिजे ना फॉर्म करण्यासाठी, म्हणजे ऑब्टेन करण्यासाठी. क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म्युला काय? दॅट इज x² मायनस अल्फा प्लस बीटा. ओके, एक्स हा प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. ठीक आहे, हे क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करण्याचं जनरल सोल्युशन आहे. ठीक आहे, पुढे बघा इथं. सो इथे येणार अल्फा इक्वल टू 0 अँड बीटा इक्वल टू 4. ओके, ही अल्फाची व्हॅल्यू, ही बीटाची व्हॅल्यू. मग जर मला इक्वेशन ऑब्टेन करायचं असेल, काय लिहिलंय? फॉर्म दी क्वाड्रेटिक इक्वेशन, म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचंय. ठीक आहे, सो मग अल्फा प्लस बीटा घ्यावं लागेल मला. सो मग मी काय करणार? अल्फा प्लस बीटा. अल्फाची व्हॅल्यू किती आहे? 0. बघा 0 घेतलं, प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे? 4. सो 0 प्लस 4 येणार. ठीक आहे, हे एक व्हॅल्यू काढलं, म्हणजे ही व्हॅल्यू आपण डायरेक्ट ह्या इक्वेशन मध्ये पुट करू शकतो. ओके, मला त्यांना अल्फा इंटू बीटा काढा. सो इथे येणार अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा. अल्फाची व्हॅल्यू किती आहे? दॅट इज 0 इंटू बीटाची व्हॅल्यू किती आहे? 4. सो इक्वल टू, बघा नीट लक्ष द्या, 4 इंटू 0 0 येणार. ठीक आहे, सो इथे येणार 0. सो वी नो दॅट काय माहिती तुम्हाला? इथे काय लिहिलंय? आम्हाला माहित आहे की, काय माहिती आहे बघा, हे फॉर्म्युला माहिती तुम्हाला. दॅट इज x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. ठीक आहे, सो x² मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली? दॅट इज 4. सो इथे येणार 4x प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आहे? 0. सो इथे येणार 0 इक्वल टू 0. ठीक आहे, सो मग ऍक्च्युअली इक्वेशन काय आलं माझं? x² मायनस 4x इक्वल टू 0. ठीक आहे, हे माझे इक्वेशन आले. ठीक आहे, व्यवस्थित करा, तुम्हाला इक्वेशन भेटून जाईल. ओके, दिस इज द क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, म्हणजे ह्या दोन गिवन रूट्स मधून मी इक्वेशन फॉर्म केलं. ओके, चला नाव नेक्स्ट. असे किती क्वेश्चन आहेत? ह्याच्यामध्ये 4 क्वेश्चन आहेत. ठीक आहे, 2 तर मी ऑलरेडी घेतो. आता पुढे बघा, अल्फाची व्हॅल्यू किती आहे? दॅट इज 3 आणि बीटाची व्हॅल्यू किती आहे? -7. ठीक आहे, मग काय करणार? अल्फा प्लस बीटा इक्वल टू, अल्फाची व्हॅल्यू 3 आहे प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे? -7. सो -7 येणार. ठीक आहे, दॅट इज 3 मायनस, बघा प्लस मायनस मायनस, सो 7 ऍज इट इज इक्वल टू 7 मधून 3 गेले, राहिले 4, पण मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस, सो -4. ओके, हे आपण काढलं. आता काय काढणार? अल्फा इंटू बीटा काढा. सो अल्फाची व्हॅल्यू किती आहे? 3. सो इथे येणार 3 इंटू बीटाची व्हॅल्यू आहे 7, -7. ओके, सो वी कॅन राईट हिअर -7. सो 7 3 जा 21, मायनस इंटू प्लस वी गेट मायनस. ठीक आहे, मग आता वी नो दॅट कोणता फॉर्म्युला आहे? दॅट इज x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा. ठीक आहे, हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. x² मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे रे? अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे -4. सो इथे लिहिणार मी -4x, बघा प्लस ऍज इट इज अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0 लिहायचं राहिलं. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -21. सो आय कॅन राईट -21 इक्वल टू 0. सो बघा x² ऍज इट इज
मायनस मायनस प्लस 4x, बघा प्लस मायनस मायनस येतं 21 इक्वल टू 0. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं. चला काढा स्क्रीनशॉट. ना क्वेश्चन नंबर 3rd and 4th आला. बघा क्वेश्चन नंबर जो आताचा प्रिव्हियस होता ना सेकंड वाला, त्याच्यामध्ये थोडी जरासा माझा मिस्टेक झालाय नाही का. काय मिस्टेक झालं बघा, नीट लक्ष द्या. क्वेश्चन काय होता 3,10 होता. ठीक आहे, -10 होतो, पण मी ते 10च्या जागी 7 घेतलाय. ठीक आहे, -7 घेतलाय. ठीक आहे, तेवढा चेंजेस करा तुम्ही. म्हणजे 3,-7 जे आन्सर मी काढलेलं आहे ते बरोबर आहे. फक्त टेक्स्टबुक मध्ये इथं -10 दिलंय. मग त्यानुसार आन्सर सॉल्व्ह करा, मगच तुमचं आन्सर मॅच होईल पाठीमागचं. ठीक आहे, एवढं फक्त माझं सिली मिस्टेक झालेलं आहे. ओके, पण आन्सर मी बरोबर काढलेलं आहे. जर ही व्हॅल्यू असेल तर माझा आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, चला बघा आता थर्ड वाला काय घेतलं मी. सो इथे ना अल्फाची व्हॅल्यू काय आहे 1/2 आणि बीटाची व्हॅल्यू आहे -1/2. ठीक आहे, मग काय करणार, ऍडिशन करा. सो अल्फा प्लस बीटा इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू आहे हाफ आणि बीटाची व्हॅल्यू बघा, बीटाची व्हॅल्यू आहे -1/2. ठीक आहे, सो इक्वल टू हाफ प्लस, बघा हे प्लस आणि मायनस आहे. सो वी गेट मायनस होणार. ठीक आहे, काय होणार मायनस होणार. ठीक आहे, डायरेक्ट घेऊन टाकतो मी -1/2 इक्वल टू. मग मला सांगा हाफ मधून प्लस हाफ आहे आणि मायनस हाफ, हाफ मधून हाफ गेले, राहिले किती 0 राहिले. सो मग माझा आन्सर येणार 0. ठीक आहे, अर्ध्यामधून अर्ध गेलं, सो राहिलं काय, काहीच नाही. सो इथे येणार 0. ठीक आहे, पुढं अल्फा इंटू बीटा. सो दॅट इज काय येणार, अल्फाची व्हॅल्यू आहे हाफ आणि बीटाची व्हॅल्यू आहे -1/2. सो दॅट इज काय येणार पुढं 1 इंटू 1 1, 2 इंटू 2 4. ओके, बट प्लस इंटू मायनस, सो वी गेट मायनस. ठीक आहे, हे असं आहे ना. नाव क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे, वी हॅव दॅट इज x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. पुढं x² तसाच मायनस ह्याची व्हॅल्यू किती आहे रे, बघा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 0 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -1/4. सो इथं प्लसच्या जागी -1/4 येणार, -1/4. ओके, इक्वल टू 0. ठीक आहे, आता मला वाटतं मला खालचं दिसत नसणार. सो मी एक काम करतो, काय करू आता इथं. सो आन्सर काय येणार बघा, इथंच लिहितो x². ओके, 0 इंटू एक्स 0च येणार. सो मग ही टर्म मी लिहिणार नाही. सो इथे येणार फक्त -1/4 इक्वल टू 0. हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. ठीक आहे, अजून सिम्प्लिफाय करू शकतो. कसं करणार, 4 नी ह्याला मल्टिप्लाय करू शकतो. सो 4x² -1 होल डिवाइड बाय 4 राहणार आणि 4 इथे डिवाइड तिकडे गेला मल्टिप्लाय. सो फक्त 4x² -1 असं पण आन्सर येऊ शकतो. ठीक आहे, पण पाठीमागं काय दिलंय त्यानुसार बघा. ओके, चला पुढचं सॉल्व्ह करतो. पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा. बघा काय करणार आता, ही अल्फाची व्हॅल्यू घ्या दॅट इज 2 मायनस √5 आणि बीटाची व्हॅल्यू काय आहे 2 प्लस √5. ठीक आहे, मग पुढं अल्फा प्लस बीटा करा. अल्फाची व्हॅल्यू आहे 2 मायनस √5 हे प्लस ऍज इट इज बीटाची व्हॅल्यू आहे 2 प्लस √5. ठीक आहे, बघा -√5 प्लस √5 गेट कॅन्सल, -√5 प्लस √5 कॅन्सल. सो 2 प्लस 2 इक्वल टू 4. ठीक आहे, सो अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली 4. ओके, मग आता अल्फा इंटू बीटा काढूया. अल्फा इंटू बीटा, हा ते हे नीट लक्ष द्या. अल्फाची व्हॅल्यू आहे दॅट इज 2 मायनस √5. ओके, आणि बीटाची व्हॅल्यू काय आहे 2 प्लस √5. पण नीट लक्ष द्या, इथं 2 आहे, इथं 2 आहे. ओके, इथं √5 आहे, इथं √5 आहे, पण इथं मायनस आहे आणि इथं प्लस आहे. जर सेम नंबर असतील तर काय करणार, 2 नी 2 संग मल्टिप्लाय करा. सो दॅट इज 4 मायनस इंटू प्लस मायनस √5 इंटू √5, √5 इंटू √5 √25 होतात, पण 25 कोणाचा स्क्वेअर रूट आहे 5 चा. सो इथे येणार 5. ठीक आहे, सो 4 मधून 5 गेले, राहिले किती दॅट इज 1 राहिले, पण मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस, सो मायनस येणार. ठीक आहे, अल्फा इंटू बीटा आला -1. ठीक आहे, पहिला स्क्रीनशॉट काढा लवकर, पटकन काढा. चला हे रफ करतो. चला झालं. आता बघा काय करणार, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे,
बघा आता वी हॅव त्याच्या खाली लिहा वी हॅव सो दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. ठीक आहे. ह्याची व्हॅल्यू किती आहे बघा ह्याची व्हॅल्यू आहे 4. सो इथे येणार एक्स स्क्वेअर मायनस 4x अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आली -1. सो ह्याच्या जागी मी -1 इक्वल टू 0 लिहिणार. ठीक आहे. झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. इझी आहे फक्त व्यवस्थित करा. चला काढा स्क्रीनशॉट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज क्वेश्चन नंबर इज 5th वन. काय दिले तुम्हाला सम ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन सम ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. ठीक आहे. हे कंडिशन जरासा व्यवस्थित समजून घ्या. पण तुम्हाला गिवन काय दिले बघा नीट लक्ष द्या. दॅट इज गिवन दिले तुम्हाला एक्स स्क्वेअर ओके मायनस 4kx प्लस बघा हे कॉन्स्टंट टर्म आहे. ठीक आहे. दॅट इज k प्लस 3 हे पूर्ण कॉन्स्टंट टर्म आहे. हे लक्षात राहू दे k प्लस 3 हे कॉन्स्टंट टर्म आहे. पण याच्यावरून तुम्ही कम्पेअर करून अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढू शकता आणि कोणाची व्हॅल्यू काढू शकता अल्फा इंटू बीटा. सो टू कम्पेअर विथ हे कंडिशन मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. हे कंडिशन जे आहे ना तुम्हाला सांगतो पहिले एवढं लक्ष द्या काय काय करायचं आपण. कम्पेअर विथ एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस कोणा सांग अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. सो हे इक्वेशन याच्या बरोबर कम्पेअर करा. बघा एक्स स्क्वेअर ठीक आहे मायनस अल्फा प्लस बीटा. सो मायनस बघा मायनस अल्फा प्लस बीटा. ओके. सो मी असं लिहू शकतो काय मायनस अल्फा प्लस बीटा. बघा एक्सचा कोएफिशियंट हाय सो एक्सचा कोएफिशियंट हाय सो एक्सचा कोएफिशियंट हे मी असं लिहितो मायनस मध्ये. ओके. सो एक्सचा कोएफिशियंट -4k आहे इक्वल टू -4k. ओके. सो मायनस आणि मायनस कॅन्सल होणार. सो राहिलं काय मग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे 4k हे लक्षात राहू दे. ठीक आहे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे. सो वी गेट अल्फा प्लस बीटा इक्वल टू 4k. ठीक आहे. हे लक्षात राहू दे एवढं. आता अल्फा इंटू बीटा दिस इज अ कॉन्स्टंट टर्म. सो कॉन्स्टंट टर्म कोणतं आहे k प्लस 3. सो दॅट इज अल्फा इंटू बीटा इज k प्लस 3. ओके. मग आता मला सांगा आता कंडिशन काय दिली. सम ऑफ द रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन अकॉर्डिंग टू कंडिशन बघा नीट लक्ष द्या अकॉर्डिंग टू कंडिशन. सो सम ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन सम ऑफ द रूट म्हणजे काय अल्फा प्लस बीटा. सम म्हणजे काय ऍडिशन. सो सम ऑफ रूट्स कोणचे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर. डबल म्हणजे काय दोन्ही मल्टिपल बाय डबल देअर प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय कोणाचा प्रोडक्ट रूटचा प्रोडक्ट. ठीक आहे. म्हणजे अल्फा इंटू बीटा. ठीक आहे. ही कंडिशन आहे. हे जर तुम्हाला कंडिशन कळले असेल तर तुम्हाला हे सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. सम ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. ओके. डबल देअर प्रोडक्ट फाइंड k इफ इक्वेशन दिस वन. ठीक. चला करूया. आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मी काढली 4k इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे k प्लस 3. ओके. सो आता काय काय करता येईल मला इथं बघा 4k ऍज इट इज 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा 2k 2 इंटू 3 दॅट इज 6. ओके. 2 3 जा 6. 2k प्लस मध्ये इकडे आलं मायनस होणार. सो इथे काय होणार मग 4k मायनस 2k बघा प्लस मध्ये इकडे आलं मायनस इक्वल टू 6. ओके. 4k मधून 2k गेले राहिले 2k. सो इथे 2k इक्वल टू 6. ठीक आहे. k इक्वल टू 6 बाय 2 मल्टिप्लाय तिकडे करा डिवाइड. सो 2 येणार ना इथे 2 येणार. ठीक आहे. सो 2 1 जा 2 3 जा. सो आन्सर इज 3. ओके. सो द व्हॅल्यू ऑफ k इज 3. एवढं इझी आहे. ठीक आहे. फक्त तुम्हाला हे कंडिशन जर समजलं ना तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. द सम ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ट्वाइस ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर काय दिलंय डबल देअर प्रोडक्ट. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट.
ना क्वेश्चन नंबर 6 वाला जो क्वेश्चन आहे तो खूप IMP क्वेश्चन आहे. ठीक आहे, तुम्हाला इथं फॉर्म्युले यूज करावे लागतील, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले यायला पाहिजे ते. ठीक आहे, फक्त बेसलाईन क्वेश्चन म्हणजे नाही का बेसलाईन फॉर्म्युला आहेत ते यूज करावे लागतील. ठीक आहे, ते जर येत असतील तर तुम्हाला हे दोन्ही सॉल्व्ह होईल. ठीक आहे, चला सॉल्व्ह करतो आता. काय दिलं तुम्हाला इथं, अल्फा अँड बीटा आर द रूट ऑफ दी y² minus 2y minus 7 equal to 0. Find this and this one. So equation as it is देतो, given y² minus 2y minus 7 equal to 0. ठीक आहे, मग कम्पेअर कोणाला करणार, इथे ज्यावेळेस अल्फा अँड बीटा येणार त्यावेळेस तुम्हाला ते इक्वेशन जे आहे क्वाड्रेटिक इक्वेशन त्याला कम्पेअर करावं लागेल. ठीक आहे, सो कम्पेअर विथ बघा y² minus alpha plus beta y plus alpha into beta equal to 0. ह्याला कम्पेअर करावं लागेल. पहिलं कसं होतं, x² minus alpha plus beta x होतं प्लस अल्फा इंटू बीटा होतं. पण असं का केलं मी, कारण इक्वेशन y च्या फॉर्म मध्ये, सो मी इक्वेशन पण कसं कोणत्या फॉर्म मध्ये लिहिणार, y च्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, सो मग इकडे काय लिहिणार बघा, नीट लक्ष द्या, y². सो मायनस आहे बघा, नीट लक्ष द्या, मायनस अल्फा प्लस बीटा y चा कोएफिशिएंट -2 आहे. ओके, सो मायनस मायनस कॅन्सल, सो अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे, सो दॅट इज 2. ठीक आहे, हे अशी व्हॅल्यू काढतात. नाव पुढं अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आहे, सो -7. सो इथे अल्फा इंटू बीटा दॅट इज -7. ठीक आहे, चला आता 1 बाय 1 सॉल्व्ह करूया आपण व्यवस्थित. सो इथे 1 फर्स्ट दॅट इज हे सॉल्व्ह करायचं ना, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला हे घ्यावं लागेल. सो अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. चला हे ब्रॅकेट स्क्वेअर ओपन करा बघू. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर हे ब्रॅकेट मी एक्स्ट्रा घेतलाय कारण मला ह्याचा आन्सर काढायचा आहे ना. सो पहिला कसं करतो आपण, a प्लस बी चा स्क्वेअर कसा करतो आपण, सेम तसंच करायचं आहे. सो पहिला अल्फाचा स्क्वेअर, ओके, प्लस 2 इंटू अल्फा इंटू बीटा. जसं आपण असं करतो नाही का, हा फॉर्म्युला a² प्लस 2ab प्लस b². ठीक आहे, हाच फॉर्म्युला इथं अप्लाय करतोय. सो दॅट इज 2 इंटू अल्फा इंटू बीटा प्लस कोणता फॉर्म्युला, बीटाचा स्क्वेअर. ठीक आहे, हे असं येणार बीटाचा स्क्वेअर. चला आता बघा, हे प्लस मध्ये इकडे आल्यावर मायनस. आता हेच इकडे काय घेतोय, कारण बघा सांगतो, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हे प्लस मध्ये इकडे आला मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटा इक्वल टू अल्फा स्क्वेअर तसाच प्लस बीटा स्क्वेअर तसाच. बघा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, बघा ना, ह्याची व्हॅल्यू काढायची ना. सो इथे काय लिहिलंय, फाइंड दिस अँड दिस वन. सो दिस वन इज दिस वन, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल टू दिस टर्म. ओके, सो आता व्हॅल्यू पुट करूया आपण. बघा ह्याची व्हॅल्यू काय आहे, अल्फा प्लस बीटा 2. सो 2 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय -7. सो इथे -7. ठीक आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता मी एक काम करतो, हे इकडे लिहितो. ठीक आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. बघा इंटरचेंज करतोय फक्त, त्यावेळेस साइन चेंज नाही होणार. जर फक्त एकच टर्म तिकडे नेत असेल तर साइन चेंज होतं. ठीक आहे, हा 2 चा स्क्वेअर 4 मायनस इंटू मायनस, सो प्लस 7 2 जा दॅट इज 14. इथे येणार 14. सो अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर दॅट इज 18 येणार. ठीक आहे, आपण हे व्हॅल्यू फाइंड आउट केलेलं आहे. आता सेकंड वाला सॉल्व्ह करूया. पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर सांगतो. आता सेकंड वाला बघा कसं सॉल्व्ह करायचंय. सेकंड वाला काय दिलं तुम्हाला इथं, नीट लक्ष द्या. बघा सेकंड वाला इथून सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे, हे फक्त मी तुम्हाला व्हॅल्यू लक्षात आणतोय की नाही का, व्हॅल्यू काय होती, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 2 आहे आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू -7 आहे. ठीक आहे, हे परत रिपीट लिहायची गरज नाहीये त्याच्या खाली. ठीक आहे, त्याच्या खाली काय लिहिणार तुम्ही, डायरेक्ट सेकंड वाला इथून स्टार्ट करायचं. ठीक आहे, बघा अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय आहे, इथे काय विचारलंय, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब विचारलंय. ओके, पण तुम्हाला ह्याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, त्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे, ए प्लस बी क्यूब. काय फॉर्म्युला येतो माहिती तुम्हाला, नाही माहित असणार. बघा ए क्यूब प्लस थ्राइस ऑफ ए स्क्वेअर बी, 3 इंटू
ए चा स्क्वेअर इंटू बी प्लस 3 इंटू ए तसाच घ्या आणि आता बी चा स्क्वेअर करा. सो इथे आला बी चा स्क्वेअर प्लस बी चा क्यूब करा लास्टला. समजला का? बघा हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. पहिलं ए क्यूब ओके ह्याचा क्यूब त्याच्यानंतर प्लस 3 इंटू ए चा स्क्वेअर आणि बी ओके प्लस 3 इंटू ए तसाच बी चा स्क्वेअर ठीक आहे प्लस बी क्यूब ओके बी क्यूब घ्यावा लागेल. सो इथे काय येणार मग? सो दॅट इज अल्फा क्यूब प्लस 3 इंटू अल्फा स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर बीटा तसाच प्लस बघा 3 इंटू अल्फा तसाच बीटाचा स्क्वेअर ठीक आहे बीटाचा स्क्वेअर प्लस बीटाचा क्यूब ठीक आहे असं करणार. मग पुढं अल्फा प्लस बीटा क्यूब इक्वल टू अल्फा क्यूब प्लस ह्याच्यातून मी 3 कॉमन काढू शकतो. बघा हे नीट लक्ष द्या. 3 कॉमन काढू शकतो हो काढू शकतो. अल्फा कॉमन काढू शकतो हे पण अल्फा पण कॉमन बीटा पण कॉमन ठीक आहे. मग आतमध्ये काय राहणार? बघा 3 तर मी बाहेर काढलाय ओके एक अल्फा बाहेर एक अल्फा आतमध्ये बीटा तर मी बाहेर काढलाय ओके. बघा हे अल्फा जो आहे ना तो बाहेर आणि एक आत प्लस 3 बाहेर काढलाय अल्फा बाहेर एक बीटा बाहेर आणि एक बीटा आत ओके प्लस बीटा क्यूब फक्त ह्याच्यामधून मी कॉमन काढले ठीक आहे. मग आता काय करता ही टर्म जी प्लस मध्ये ना तिकडे गेला मायनस होणार तो मी तिकडे नेतो फक्त. बघा काय करतो फक्त ही टर्म इकडे आणतो. सो इथे येणार अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस हे इकडे आलं मायनस होणार ठीक आहे 3 इंटू अल्फा इंटू बीटा अल्फा प्लस बीटा इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. बघा आपल्याला ही व्हॅल्यू काढायची ना ठीक आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. सो व्हॅल्यू पुट करा फक्त. ह्याची व्हॅल्यू किती आहे? दॅट इज 2 चा क्यूब ओके 2 चा क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -7 आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 2 इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. सो इथं व्हॅल्यू काय येणार मग? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू 2 चा क्यूब 2 इंटू 2 इंटू 2 3 वेळा 2 2 करायचं बरोबर ना 2 क्यूब आहे. सो 2 इंटू 2 4 2 जा 8 सो इथे येणार 8 मायनस इंटू मायनस प्लस सो 3 7 जा 21 आणि इंटू 2 तसाच ठेवतो मी ठीक आहे. सो 8 प्लस 21 2 जा दॅट इज 42 आणि हे किती येणार दॅट इज 50. सो अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ची व्हॅल्यू आली 50 ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. लास्ट क्वेश्चन राहिला एक पुढचा तो झाला की संपला आपला. नाव क्वेश्चन नंबर 7th वन बघा 7th मध्ये काय दिलंय द रूट ऑफ द ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल ठीक आहे. बघा एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन दिलंय तुम्हाला तिथे काय विचारलंय तुम्हाला रियल अँड इक्वल. रियल अँड इक्वल केव्हा असतात रे ते सांगा बघू मला. जर डेलची व्हॅल्यू बघा जर डेलची व्हॅल्यू 0 येत असेल तर समजायचं त्याचे जे काही रूट्स आहेत ते रियल अँड इक्वल असतात ठीक आहे. म्हणजे ह्या व्हिडिओच्या अगोदर सांगितलेले मी तुम्हाला काय बोललो होतो मी तुम्हाला डेलची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर त्यावेळेस रियल अँड इक्वल असतात. कुणाची व्हॅल्यू 0 पाहिजे दॅट इज डेलची व्हॅल्यू ओके. बघा म्हणजे काय दिले त्याने तुम्हाला रियल अँड इक्वल फाइंड के ओके. सो मग मी काय करणार बघा कम्पेअर विथ कोणत्या इक्वेशनला कम्पेअर करणार मी ह्या इक्वेशनला दॅट इज हे वायच्या फॉर्म मध्ये ना. सो ay² प्लस by प्लस c इक्वल टू 0 ठीक आहे. मग आता सांगा y² चा कोएफिशियंट काय आहे दॅट इज y² चा कोएफिशियंट आहे 3. सो a इक्वल टू 3 a ची व्हॅल्यू आली 3 ओके. सो b ची व्हॅल्यू काय आहे y चा कोएफिशियंट b y चा कोएफिशियंट k आहे. सो इथे लिहिणार मी k ओके. नाउ नेक्स्ट c कॉन्स्टंटचे टर्म किती आहे 12. सो मी इथे लिहिणार 12 ओके. नाउ काय विचारलं त्याने तुम्हाला आर रियल अँड इक्वल फाइंड के. सो मग पहिला तो फॉर्म्युला माहिती पाहिजे. डिस्क्रिमिनंटचा काय फॉर्म्युला आहे वी नो दॅट कोणता फॉर्म्युला रे दॅट इज डेल इक्वल टू b² - 4ac
बट इन दिस इक्वेशन काय दिलं तुम्हाला, वी हॅव टू गिवन दॅट रियल अँड इक्वल द गिवन रूट्स आर रियल अँड इक्वल. सो डेलची व्हॅल्यू काय घेणार मी, दॅट टाइम डेलची व्हॅल्यू मी 0 घेणार. सो 0 इक्वल टू ओके असं घ्यावं लागेल. सो डेलची व्हॅल्यू काय असणार, रियल अँड इक्वलला 0 असणार. सो पुढे इक्वल टू बी ची व्हॅल्यू किती आहे, के. सो के चा स्क्वेअर ओके मायनस तसाच 4 तसाच. ए ची व्हॅल्यू किती आहे, ए आहे 3. सो इथे लिहिणार मी 3 आणि सी ची व्हॅल्यू किती आहे 12. सो इथे लिहिणार 12 ओके. सो आता 0 इक्वल टू के स्क्वेअर मायनस 4 3 जा 12 बरोबर ना. 4 3 जा किती 12. सो 12 इंटू 12 144. 12 इंटू 12 144 येणार. सो इथे येणार 144. सो नाव मायनस मध्ये इकडे आलं प्लस मध्ये. सो के स्क्वेअर इक्वल टू दॅट इज 144. हे मायनस मध्ये तिकडे गेलं प्लस होणार. सो टेकिंग स्क्वेअर रूट करा. टेकिंग बघा हे असं येणार दॅट इज 12 चा स्क्वेअर. ठीक आहे 144 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, दॅट इज 12 चा स्क्वेअर. मग टेकिंग स्क्वेअर रूट करा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो दॅट टाइम के इक्वल टू बघा ज्यावेळेस मी टेकिंग स्क्वेअर रूट करणार त्यावेळेस माझी व्हॅल्यू प्लस मायनस मध्ये येणार. सो प्लस मध्ये 12 आणि मायनस मध्ये 12. ठीक आहे. सो इथं प्लस पण घेणार आणि मायनस पण घेणार. मायनस का घेणार, कारण नीट लक्ष द्या बघा के नीट लक्ष द्या. के कुठे आहे रे इक्वेशन मध्ये, इथं आहे का, नाहीये. इथं आहे, हो आहे. सो के च्या जागी मी प्लस पण घेऊ शकतो आणि मायनस पण घेऊ शकतो. सो के इक्वल टू प्लस मायनस 12 येणार. ठीक आहे, हे अशी व्हॅल्यू येणार. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. इझीच आहे आणि क्वेश्चन नंबर सेकंड पण इझी आहे. ते लास्ट क्वेश्चन त्याच्यानंतर स्टॉप करतो. ठीक आहे. चला आता ह्या व्हिडिओ मधला लास्ट क्वेश्चन दॅट इज क्वेश्चन नंबर सेकंड वन. मग तुमचा एक्सरसाइज 2.5 पूर्ण क्लिअर होऊन जाईल आणि अजून एक एक्सरसाइज राहील ते 2 व्हिडिओ मध्ये कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे 2 किंवा 3 व्हिडिओ मध्ये, कारण तिथं थेरोटिकल पार्ट आहे ना. सो थेरोटिकल पार्ट मी थोडं डीप मध्ये सांगणार आहे. ठीक आहे चला स्टार्ट करतो. काय दिलं इथं के एक्स ब्रॅकेट मध्ये एक्स मायनस 2 प्लस 6 इक्वल टू 0. मग एक काम करा के एक्स ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो काय होणार मग के आतमध्ये मल्टिप्लाय करतो. सो एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर ओके मायनस के एक्स इंटू 2 दॅट इज 2 के एक्स. ठीक आहे 2 ने ह्याला मल्टिप्लाय केलं 2 के एक्स प्लस 6 ऍज इट इज इक्वल टू 0. मग आता कम्पेअर करा. ठीक आहे कम्पेअर विथ दॅट इज कोणाला कम्पेअर करणार, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. ठीक आहे बघा एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे के. सो दॅट इज ए इक्वल टू के. ओके सो बी इक्वल टू काय मग एक्सचा कोइफिशियंट बघा एक्सचा. सो इथं बी आहे लिहिला. एक्सचा कोइफिशियंट मायनस 2k आहे. ओके सो इथे मायनस 2k. पुढं सी ची व्हॅल्यू काय आहे 6. सो इथे 6. ठीक आहे पुढं आता काय करायचंय, काय विचारलं तुम्हाला, आर रियल अँड इक्वल. मग पहिलं डेल द्यावं लागेल. डेलचा फॉर्म्युला काय आहे, वी नो दॅट किंवा वी हॅव. ओके जसं द्यायचं तसं. डेल इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके पण गिवन रूट्स कसे दिलेत तुम्हाला, रियल अँड इक्वल दिलेत. सो द गिवन रूट्स आर रियल अँड इक्वल. सो दॅट टाइम डेलची व्हॅल्यू काय असते 0 असणार. ठीक आहे तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी बेसलाईन सांगितलेलं आहे. मग प्लीज तुम्ही पहिलं बेसलाईन बघा. ठीक आहे तिन्ही कंडिशन सांगितल्यात. जर रियल अँड इक्वल केव्हा असतात किंवा रियल अँड अनइक्वल केव्हा असतात किंवा नॉट रियल केव्हा असतात सांगितलेले. ठीक आहे चला डेलची व्हॅल्यू मी 0 घेतो इक्वल टू बी ची व्हॅल्यू किती आहे मायनस 2k चा स्क्वेअर मायनस 2k ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 तसाच. ओके हा फॉर्म्युला आहे. ए ची व्हॅल्यू किती आहे के. सो इथे येणार के आणि सी ची व्हॅल्यू आहे 6. सो इथे येणार 6. ठीक आहे चला आता 0 इक्वल टू मायनस 2 चा स्क्वेअर दॅट इज पॉझिटिव्ह येणार. 2 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर. ठीक आहे मायनस 4 6 24 के ऍज इट इज.
आता ह्याच्यातून मी के कॉमन काढू शकतो आणि हे 0 राईटला लिहितो, हे लेफ्टला लिहितो, चालेल, असं केलं तरी चालेल, ठीक आहे. पण मी ह्याच्यातून काय कॉमन काढतोय, के कॉमन काढतोय आणि 4 पण कॉमन काढतोय, ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या, 4 पण कॉमन काढतोय. सो मग इथे काय लिहिणार, 4k आतमध्ये काय राहणार मग बघा, 4 तर मी बाहेर काढलाय, के पण बाहेर काढलाय, पण एक के आतमध्ये राहील ना, ठीक आहे. पण 4च्या टेबल मध्ये 24 आहे, हो आहे. 4 कितीने मल्टिप्लाय करू, 4 6 जा, सो इथे येणार 6 आणि हा के तर मी बाहेर काढलाय, ठीक आहे. ब्रॅकेट क्लोज करा, इक्वल टू 0. फक्त ही टर्म इकडे दिलंय आणि ही टर्म तिकडे दिलंय आणि ह्याच्यातून कॉमन काढलंय. सो आता 4k इक्वल टू 0 और दॅट इज k मायनस 6 इक्वल टू 0, ठीक आहे. सो इथं बघा 4 मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड, सो 0 डिवाइड बाय 4 0च येणार. सो k ची व्हॅल्यू आली 0, ओके, और k इक्वल टू +6. पण आता बघा दोन्ही व्हॅल्यू ऍक्सेप्टेबल आहे का हे कशावरून कळणार, बघा नीट लक्ष द्या. k इक्वल टू 0 कुठे आहे इक्वेशन, हे इक्वेशन बघा, हे इक्वेशन आहे, ठीक आहे. जर मी k ची व्हॅल्यू 0 ह्याच्यात ठेवलं, नीट लक्ष द्या, जर मी k च्या जागी 0 ठेवलं इथं, सो 0 इंटू एक्स स्क्वेअर काय होणार, दॅट इज 0 होणार. मग आपलं माझं हेच इक्वेशन राहणार, फक्त काय राहणार मग इथं -2kx + 6 राहणार. मग इथं स्क्वेअर आहे का, स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर आहे, मग क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का, नाहीये. पण आपण शिकतोय काय, क्वाड्रेटिक इक्वेशन शिकतोय ना, सो मला क्वाड्रेटिक इक्वेशनच पाहिजे ना, समजते का. सो 0 इज नॉट ऍक्सेप्टेबल, समजते का. पाठीमागे k इक्वल टू 0 का नाही दिलं, पाठीमागे जे काय आन्सर आहे ते फक्त k इक्वल टू 6 दिलंय, कारण 6 पुट करू शकतो ना मी. सो 6x² चालतं, पण x² यायला पाहिजे, स्क्वेअरची टर्म यायला पाहिजे, समजते का. 2 वेळा सांगितलं मी तुम्हाला, k ची व्हॅल्यू 0 का नाही घेणार, कारण जर 0 मी इथे ठेवला, बघा k च्या जागी जर 0 ठेवला, 0 इंटू x² 0 येणार, मग x² ची टर्म तर कॅन्सल होणार. सो तसं चालेल का मला, आपण तर क्वाड्रेटिक इक्वेशन शिकतोय ना. सो क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये काय पाहिजे, स्क्वेअर मध्ये पाहिजे, समजते का. हायएस्ट इंडेक्स जो आहे तो स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये पाहिजे. जर हेच कॅन्सल झालं तर हे काय होणार, हे लिनियर इक्वेशन होणार. सो चालेल का, नाही चालणार. सो म्हणून k इज नॉट ऍक्सेप्टेबल. सो k इक्वल टू 0 इज नॉट ऍक्सेप्टेबल. सो ओनली k इक्वल टू 6, ठीक आहे. दिस इज द फायनल आन्सर. ओके, चला काढा स्क्रीनशॉट. चला नेक्स्ट व्हिडिओला भेटू लवकरच. आपण थ्योरेटिकल पार्ट घेऊ. थ्योरेटिकल पार्ट मी लिहून नाही देणार, खाली डिस्प्लेला हे होईल, ठीक आहे. डिस्प्लेला तुम्हाला दिसेल, ओके, स्क्रीनवर. आणि हा इथून पुढे जे काय अभ्यास आहे ते 1 टाइम करायचंय, ओके. हे जे शिकवलं आहे ते 1 टाइम दाखवलं तरी चालेल मला. 2 टाइम केला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण 2.6 जे आहे 6 ते 2 टाइम्स करायचे, समजतंय का. 2.6 फक्त, त्याच्यानंतर सगळीकडे 1 टाइम केलं तरी चालेल. नंतर डायरेक्ट ट्रिग्नोमेट्री मध्ये सांगेल तुम्हाला 2 टाइम्स करायला, ठीक आहे. चला बाय.